नवी मुंबईला असताना पोर्टरच्या ऑर्डर सोबत प्रायव्हेट ऑर्डर पण कशी भेटली? नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मंडळी, पोर्टर मधून पहिलीच ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं. त्यानंतर टाइम वेस्ट न करता पटकन गोवंडीची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. जाता जाता गाडीत पेट्रोल नव्हतं, म्हणून पेट्रोल भरून गाडी चालू करणार तर गाडी चालू होत नव्हती. कारण मला माहित होतं गाडीच्या इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम नसून प्लग नाही तर बॅटरीचा प्रॉब्लेम असणार. त्यानंतर गाडीमध्ये प्लग चेक केलं तर चांगलं होतं, खराब नव्हतं झालं. त्यानंतर गाडीला धक्का मारत 500 मीटर झालं, पण काय मेकॅनिकल भेटत नव्हतं. त्यानंतर एक दादा भेटला, त्याने मला टोचन दिलं आणि पेट्रोल पंप वरती सोडलं की जेणेकरून पंप वरती मेकॅनिकल भेटेल. तर तिकडे पण काम करणारा मेकॅनिकल नव्हता. त्यानंतर पुन्हा तो दादा पेट्रोल भरून बाहेर भेटला आणि जोगेश्वरी लिंक रोड वरती सोडलं आणि तिकडे बाईक गॅरेज होता. त्यानंतर दादाला खूप खूप धन्यवाद बोलून गॅरेज मध्ये येऊन बघतो तर तिकडे कोण नव्हतं. बॅनर वरती नंबर होता, त्यावर कॉल लावतो तर स्विच ऑफ. म्हणून बाजूच्या टेलरला विचारलं तर त्याने कॉल केला आणि त्याला विचारलं तर त्याला बोलतो कोई नहीं है, अभी वो बाहर गया है दुबई. कौन है ये लोग, कहां से आते हैं? त्यानंतर तिकडनं निघालो आणि ब्रिजच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बघितलं तर नशीब मेकॅनिकल वाला भेटला. त्यानंतर गाडी चेक केली तर बॅटरी खराब झाली होती, त्यामुळे बॅटरी चेंज करावी लागली. गाडीचं काम करता करता त्या ठिकाणी आपले इंस्टा फॅमिली मेंबर भेटले आणि बोलायला लागले तुमचा व्हिडिओ बघतो मी. आणि ते दादा पण पोर्टर मध्ये काम करतात, त्यांना पण खूप खूप धन्यवाद बोलून क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. आपली गाडी पण रेडी झाली आणि निघालो ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर नवी मुंबईला येऊन कस्टमर जवळ ते पण पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर थोडा वेळ वेट करून पोर्टर मधून अंधेरी बीचची ऑर्डर उचलून पिकअप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल पिकअप करायला 10 मिनिटं लागली. आणि त्या ठिकाणी पोर्टरचे रायडर पण ऑर्डर घेऊन जात होते आणि ते पोर्टरच्या ऑर्डर सोबत प्रायव्हेट ऑर्डर पण विचारत होते. म्हणून मी पण विचारलं मला पण ऑर्डर भेटेल काय, तर त्यांनी मला पण ऑर्डरचं भाडं दिलं आणि मी झालो खुश. त्यानंतर निघालो ड्रॉप लोकेशनला. ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमर जवळ पार्सल डिलिव्हर करून शेवटच्या ड्रॉप लोकेशन वरती येऊन ते पण पार्सल डिलिव्हर केलं. त्यानंतर अंधेरीवरून ऑर्डर काय भेटत नव्हती, म्हणून काम बंद करून निघालो घरी. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट करून आपल्या भावाला फॉलो पण नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण नक्की करा.